नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। त्यावेळी राहुल ज्वेलरी एक्झिबिशनचा सेट पूर्णपणे जाळून टाकतो तेव्हा अद्वैतचे सगळे मार्ग बंद झालेले असतात। अद्वैतला असं वाटतं की आता तो काही करू शकत नाही, म्हणजे तो पूर्णपणे हारलेला असतो। त्याच्यासमोर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झालेली असते। अद्वैतला वाटतं की जर आपण आता सगळ्या क्लायंटला किंवा जे काही एक्झिबिशनला भेट देणार होते त्या सगळ्या बिझनेसमॅनला आपण सांगितलं की फंक्शन आता कॅन्सल झालाय, तर मात्र मार्केटमध्ये आपलं नाव खराब होईल, आपल्याकडे मॅनेजमेंट नाहीये हे यातून दिसेल। आणि जर आपण त्यांना बोलवलं तरी सुद्धा ज्या लेवलचा आपल्याला सेट उभा करायचा आहे तो सेट आपण पूर्ण करू शकणार नाही, म्हणूनच आपली बदनामी होईल ते दुसरंच। अद्वैतला काय करावं ते कळत नसतं। मग अद्वैतला अशा वेळी कलाच आठवलेली असते। कलाच्या घरी तो गेलेला असतो, कलाची मदत त्याने मागितलेली असते की खरे डेकोरेशन मध्ये तू एक्सपर्ट आहेस, आता तूच डोकं लावून काहीतरी कर, कारण प्रत्येक वेळी जसं डोकं लावून सगळ्या क्रिएटिव्हिटी तुझ्या मनामध्ये येतात ना, त्याचप्रमाणे असं काहीतरी सुचव की 2 दिवसामध्ये आपण चांगल्यातला चांगला सेट उभा करू शकतो। तर कलाचं डोकं तर या गोष्टीमध्ये जास्तच फास्ट चालत असतं आणि मग कला अद्वैतला म्हणते की काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये। मग कला आता स्वतः तिने नेतृत्व करायला घेतलेलं असतं। सगळा सेट तिने उभा केलेला असतो। तिच्या मदतीला काही कामगार असतात, त्यांना सांगून बरोबर ज्या गोष्टी जिथे करायच्या आहेत तिथे तिने केलेल्या असतात आणि महाराष्ट्रीयन थीम तिने त्या सेटवर रेखाटलेली असते। महाराष्ट्रीयन नथ असेल, महाराष्ट्रीयन जे दागिने असतील जे परंपरागत चालत आलेले आहे, म्हणजेच काय तर बोरमाळ असेल, ठुशी असेल, हे जे काही दागिने आहेत हे दागिने कलाने रेखाटलेले असतात। आर्टिफिशियल दागिने तयार केलेले असतात, त्यांची पूर्ण एक थीम बनवलेली असते। सोबतच महाराष्ट्रातल्या ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या तिने पूर्ण सेटवर रेखाटण्याचा प्रयत्न केलेला असतो। सेटवर तिने दाखवलेल्या असतात। मग त्यातल्या महाराष्ट्रातल्या नद्या असो, डोंगर असो किंवा मग महाराष्ट्रातली देवस्थानं असू देत, ज्योतिर्लिंग असू दे, या सगळ्या गोष्टी तिने व्यवस्थित अगदी त्या सेटवर काढलेल्या असतात। एक प्रकारे आपला महाराष्ट्र तिने एवढ्याशा सेटवर दाखवलेला असतो। थीम खरंच खूप युनिक असते, अट्रॅक्टिव्ह असते आणि ते बघून मात्र अद्वैत चकित झालेला असतो, कारण अद्वैतला वाटत असतं की हे शक्यच नाहीये, म्हणजे 2 दिवसामध्ये असा सेट पूर्ण होणं शक्यच नाही आणि कलाने मात्र ते शक्य करून दाखवलेलं असतं। तर दुसरीकडे कलाची बदनामी या गोष्टीसाठी झालेली असते कारण मीडियाने आधीच बातमी पसरवलेली असते की कला खरे हिनेच अद्वैत चांदेकर हे ज्या बायकोला डिवोर्स देणार आहे त्या बायकोनेच हे सगळं कारस्थान केलेलं आहे, म्हणजे सूड उगवण्यासाठी तिने सेटला आग लावून दिली अशी बातमी पहिल्यांदाच मीडियामध्ये पसरलेली असते। त्यामुळे कलाची बदनामी झालेली असते आणि जेव्हा सेट पूर्ण झालेला असतो तेव्हा सुद्धा आता मीडियावाले अद्वैतची मुलाखत घेण्यासाठी येतात। अद्वैतला विचारत असतात की आता तुमचा पूर्णपणे सेट रेडी आहे का? तेव्हा अद्वैत सांगतो की हो, आता आमचा सेट पूर्णपणे रेडी आहे आणि ज्या दिवशी आमचं इव्हेंट ठरला होता त्याच दिवशी होणार आहे। त्यावर मीडियावाले अद्वैतला नाही ते प्रश्न करू लागतात। कलाबद्दल विचारत असतात की तुम्हाला भीती आहे का की तुमची वाईफ यामध्ये सुद्धा काहीतरी अडथळा निर्माण करू शकते, जे तुम्ही जिला डिवोर्स देणार आहात ती तुमची बायको ह्या सुद्धा सेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकते असं तुम्हाला वाटतंय का? त्यावेळी अद्वैत म्हणतो की अजिबात नाही असं काही, कारण कला खरे हिनेच हे सगळं केलेलं आहे, तिनेच हा सेट उभा केलेला आहे, तिच्या नेतृत्वाखालीच ही गोष्ट घडलेली आहे, नाहीतर मला सुद्धा स्वतःला हे शक्य नव्हतं। जे काही आज तुम्हाला उभा दिसतोय, जो काही सेट तुम्हाला उभा दिसतोय तो सेट फक्त आणि फक्त कला खरे यांच्यामुळे पॉसिबल झालाय। तर एक मुलगी अद्वैतला विचारते की परंतु मागच्या सेट जाळणाऱ्या तुमच्या बायकोच होत्या ना त्या? तर अद्वैत म्हणतो की नाही, असं काहीही नाहीये, चुकीची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आलेली आहे आणि असं काहीही झालेलं नाहीये। कला खरे हिने माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणलेला नाहीये आणि आज जे पॉसिबल झालंय ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे झालंय, असं आता अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। त्यामुळे कलाचं आता नेतृत्व सगळ्यांना दिसत असतं, कलानेच हा सेट उभा केलाय हे सगळ्यांना कळलेलं असतं आणि पुन्हा एकदा आता सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचलेली असते की कला निर्दोष आहे आणि कलाने कुठल्याही प्रकारचा सेट जाळण्याचा प्रयत्नही केला नव्हता।
तर आता दुसऱ्या दिवशी इव्हेंट असतो आणि कला तिच्या घरीच असते, कारण कलाला असं वाटतं की अद्वैतला माझी मदत लागत होती आणि ती मदत मी त्याला दिली आहे, त्यामुळे आता मला तिथे जायची काही एक गरज नाही आहे असं कलाला वाटतं. परंतु अद्वैत मात्र कलाचीच वाट बघत असतो. परंतु अद्वैतला खूप वाटत असतं की कलाने तिथे यावं, कलाचं तिथं हजर असणं खूप गरजेचं आहे, कारण कलाच या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगू शकते. तिने ज्या गोष्टी इथे रेखाटल्या आहेत, ज्या तयार केलेल्या आहेत, जी थीम आहे ती थीम कलाच व्यवस्थित सगळ्यांना सांगू शकते, एक्सप्लेन करू शकते आणि म्हणूनच अद्वैत तिची वाट बघत असतो. परंतु कलाला असं वाटतं की आता माझं काम संपलंय, जेवढी अद्वैतला हेल्प हवी होती तेवढी तर मी पूर्ण केली आहे, त्यामुळे कला आता तिच्या कामावर असते, म्हणजे तिच्या जगदंबा भांडारमध्ये जाऊन ती काम करत असते. तर आता ठरल्याप्रमाणे ज्या दिवशी इव्हेंट असतो त्या दिवशी सगळे क्लायंट वगैरे आलेले असतात. खूप मोठमोठी लोक, खूप मोठमोठे बिझनेसमॅन त्या एक्झिबिशनला आता भेट देतात आणि सगळ्यांना थीम ही प्रचंड आवडलेली असते. सगळा महाराष्ट्र त्या सेटवर उभा करण्यात आलेला असतो आणि ही खूप युनिक थीम असते. सगळेजण त्या थीमचं खूप कौतुक करत असतात, डेकोरेशनचं कौतुक करत असतात. परंतु सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं की हे नक्की काय आहे, कारण खूपशा लोकांना माहीत नसतं. फॉरेनवरून सुद्धा माणसं आलेली असतात, त्यांनाही याबद्दल माहिती हवी असते आणि कला तिथे नसते. तर आता अद्वैत कलाला कॉल करत असतो, कलाचा कॉल लागत नसतो. मग अद्वैत स्वतः आता थोडासा टाईम काढून डायरेक्टली कलाला आणायला जातो आणि मग कलाला तो आहे त्या परिस्थितीमध्ये घेऊन येतो. आता सगळ्यांसमोर उभी असते. अद्वैत म्हणतो की खरे आज जी काही चांदेकरांची इज्जत आहे ती फक्त आणि फक्त तुझ्या हातामध्ये आहे, कारण त्या सगळ्या माणसांना हे जाणून घ्यायचं आहे की ही थीम नक्की काय आहे. तू प्रत्येक डेकोरेशन जे केले, प्रत्येक जो पीस बनवलाय त्यामागे काय पार्श्वभूमी आहे, तू कशाला धरून हा बनवलाय, हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना माहिती हवी आहे, त्यामुळे तुला माझ्यासोबत यावंच लागेल असं अद्वैतने कलाला सांगितलेलं असतं. मग कला म्हणते की ठीक आहे चांदेकर. कला आता तिथे आलेली असते. सरोजचं डोकं मात्र सटकलेलं असतं. सरोज जेव्हा कलाला बघते तेव्हा तिला खूप ॲटिट्यूड देत असते, परंतु हे सगळं कलानेच केलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी कलामुळे शक्य झालेल्या असतात, ही गोष्ट कुठेतरी तिच्या ध्यानात येत नसते. मग घरातले सगळे चांदेकर सुद्धा तिथेच असतात. घरातले सर्व चांदेकर त्या इव्हेंटमध्ये असतात. मोठमोठी लोक तिथे आलेली असतात आणि सगळ्यांसमोर आता कला उभी राहते. कला आता सगळ्यांना एक एक गोष्ट सांगत असते. आपल्या महाराष्ट्रातल्या नद्यांचं महत्त्व ती सांगत असते. महाराष्ट्रातली जी देवस्थानं आहेत, जे तिने सेटवर उभी केलेली असतात, त्या देवस्थानांचं ती त्यांना हिस्ट्री सांगत असते, त्याचं महत्त्व सांगत असते. महाराष्ट्रातले जे पारंपरिक दागिने आहेत त्या दागिन्यांची सुद्धा पार्श्वभूमी, महत्त्व ती सगळ्या क्लायंटला सांगत असते. सोबतच तिने ज्या काही गोष्टी तिथे महाराष्ट्राच्या बद्दल ठेवलेल्या असतात त्या प्रत्येक गोष्टीची कलाने अतिशय छान अशी इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि त्यात तिने शेवटी हे देखील सांगितलेलं असतं की कशा प्रकारे की चांदेकर ज्वेलर्स फक्त ज्वेलरी बनवत नाही तर ते इतिहाससुद्धा जपतात आणि महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातल्या इतिहासातली दागिने जी आहे ती सुद्धा चांदेकरांकडे तुम्हाला बघायला मिळतील. युनिक गोष्टी ज्या आहेत दागिन्यांमध्ये ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि असं म्हणत कला एक दागिन्याची खूप छान पद्धतीने प्रत्येकाला माहिती सांगत असते, कारण हेच सगळ्यात मेन स्किल असतं, हेच सगळ्यात मेन गोष्ट असते की चांदेकरांचे जे दागिने आहेत ते दागिने आता सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे असतात. घराघरात ते दागिने गेले पाहिजे, त्या दागिन्यांची माहिती घराघरात कळली पाहिजे, कारण जो काही इव्हेंट असतो तो पूर्ण लाईव्ह असतो आणि तो TV वर सुद्धा दिसत असतो. तर सगळ्या दागिन्यांची माहिती आता कलाने व्यवस्थित सांगितलेली असते. त्यामागचा इतिहास काय आहे, हे बनवण्याची संकल्पना कुठून आली, कोणी हा दागिना बनवला आणि काय विचार करून बनवला, सगळं काही कलाने त्यात एक्सप्लेन केलेलं असतं. त्यामुळे कलाचं आता खूप भरभरून कौतुक होत असतं. सरोजला मात्र हे अजिबात सहन होत नसतं. तर होतं असं की त्यावेळी राहुलला मात्र फार जळजळ व्हायला लागते. राहुलला असं वाटतं की बापरे, अद्वैतचं जरा जास्तच कौतुक होतंय आणि मी जो आधी काही प्लॅन बनवला होता, मी एक संपूर्ण सेट अद्वैतचा जाळला, तरी सुद्धा अद्वैत पुन्हा उभे राहिला आणि हे सगळं शक्य झालं ह्या कलामुळे.
आता मला काहीही करून असं काहीतरी करायचं आहे ना की एवढे जेवढे बिझनेसमॅन आले, एवढे क्लायंट्स इथं आलेत ना, ह्या सगळ्यांसमोर आता मला अद्वैतचं हसू करायचं आहे. सगळ्यांसमोर अद्वैतचं हसू कसं होईल ना, यासाठी राहुल हे प्लॅनिंग करत असतो. राहुल सगळ्यात पहिल्यांदा नैनाला आणि रोहिणीला खुणावतो आणि त्या दोघींनाही तो तिथून घेऊन जातो. रोहिणी ही राहुलला म्हणत असते की राहुल बघतोयस ना तू आतापर्यंत काहीच करू शकला नाही. अरे त्या अद्वैतचं किती कौतुक केलं जातंय. अरे इथेच नाही, सगळीकडे लाईव्ह आहे आपण आणि लाईव्ह हा सगळा कार्यक्रम दाखवला जातोय. सगळ्या जगभरात अद्वैतचं कौतुक केलं जातंय आणि किती सगळं एकदा सोशल मीडिया ओपन करून बघ. अरे किती सगळं अद्वैतचं कौतुक होत आहे. त्याने जे एक्झिबिशन भरवलंय त्यातले दागिन्यांचं कौतुक केलं जात आहे. आणि तू बघ, तू मात्र काही करू शकत नाही. तू नुसता गेम खेळत जा घरी बसून, बाकी तुला दुसरं काही जमत नाही. त्यावेळी राहुल म्हणतो की नाही मम्मा, आता मला या गोष्टी अजिबात सहन होत नाही. मला अजिबातच बघवत नाहीये की अद्वैतचं एवढं कौतुक केलं जातंय. आता मी काय करतो ते बघच. नैना विचारते की काय राहुल, नक्की तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? राहुल म्हणतो की माझा आधीचा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला ना. म्हणजे मी सेट जाळण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्या कलाने पुन्हा तो सेट उभा केला. परंतु जर आता मी सेट जाळण्याचा प्रयत्न केला ना, तर मात्र इथे जी पळापळ होणार आहे, इथं जो हंगामा होणार आहे, त्या गोष्टीची बातमी तर खूप लोकांपर्यंत पोहोचेल. कारण सगळे मोठमोठी लोक इथं आलेली आहेत, मोठमोठे बिझनेसमॅन इथं आले आहेत. आणि जेव्हा आग लागली आहे ही गोष्ट सगळ्यांना कळेल, तेव्हा किती पळापळ होईल आणि सगळेजण इकडून तिकडे पळायला सुरुवात करतील. सगळेजण घाबरतील, सगळ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार होईल आणि मग अद्वैतची इज्जत जायला काहीही टाइम लागणार नाही. रोहिणी म्हणते की राहुल, तू पुन्हा मागच्या वेळेसारखं करतोय. अरे या सेटमध्ये आपण सुद्धा आहोत ना, इथे आपण सुद्धा आहोत आणि तू आपला तरी विचार कर थोडासा. हे सगळं केल्यावर आपणच मरू पहिल्यांदा. त्यावेळी राहुल म्हणतो की मम्मा, काळजी करू नकोस. आपण काय सगळ्या सेटला आग लावणार नाहीये. आपण फक्त आग थोडीशीच लावणार आहे, ज्यामुळे संपूर्ण सेट जळणार नाही. परंतु आग लागलीये या भीतीने इथून लोक मात्र पळून जातील. एवढं आपल्याला करायचंय. रोहिणी म्हणते की वा राहुल, काय प्लॅन बनवलायस रे तू. आता कुठेतरी मला तुझ्यावर प्राऊड फील होतोय की खरंच तू माझा मुलगा आहे म्हणून. आणि खरंच तू हे सगळं केलंय, तुझा हा प्लॅनिंग एकदम बरोबर आहे. परंतु तू हे सगळं करणार कसं आहे? म्हणजे जर तुला हे सगळं काम करताना कोणी बघितलं तर मग काय करशील तू? तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा, तू अजिबात काळजी करू नको, त्याची पुरेपूर तयारी मी करेल. मग राहुल आता सगळ्यात पहिल्यांदा एका छोट्याशा बॉटलमध्ये रॉकेल घेऊन आलेला असतो आणि एका खोलीमध्ये तो जातो, जे की हॉलचीच एक खोली असते. त्या खोलीमध्ये तो जातो. आता त्याने ठरवलेलं असतं ह्या खोलीमध्ये थोडासा जाळ करायचा, म्हणजे ही खोली जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत तर फायर ब्रिगेड इथे येतील सुद्धा, अग्निशामक दल इथे येईल आणि सगळी आग विझेल सुद्धा. आणि याची राहुल पूर्णपणे काळजी घेतो की पूर्ण सेटला आग लागणार नाही, फक्त त्या एका खोलीमध्येच आग राहील आणि तोपर्यंत अग्निशामक दल येऊन ती आग विझवेल सुद्धा. पण त्या पिरियडमध्ये जे काही भीतीचं वातावरण निर्माण होणार आहे सगळ्यांमध्ये, जे काही सेट सोडून पळून जाणार आहेत, ते त्याचं मेन ध्येय असतं. त्याप्रमाणे राहुल आता रॉकेल घेऊन एका रूममध्ये आलेला असतो आणि रूमचा दरवाजा नेमका उघडा असतो. म्हणजे त्याला वाटतं तो लावलाय दरवाजा, परंतु दरवाजा काही लावलेला नसतो. नेमकं त्यावेळी झालं असं असतं की कलाला कॉल आलेला असतो आणि कलाला त्या गोंगाटामध्ये आवाजच ऐकू येत नसतो. म्हणून कला आता इकडे तिकडे रेंज शोधण्याच्या नादात त्या खोलीपर्यंत आलेली असते. कला हॅलो हॅलो करत असते, परंतु समोरून आवाज येत नसतो आणि त्याच वेळी कलाला तो दरवाजा उघडा दिसतो. म्हणून कला त्याच्या जवळ जाते. तर राहुलचा पराक्रम सुरू असतो. राहुल तिथे खुर्च्या ज्या असतात त्या खुर्च्यांवर रॉकेल ओतत असतो आणि त्या खुर्च्या पेटवण्याचा हा त्याचा गेम असतो. आणि कला हे सगळं बघत असते आणि त्यावेळी राहुल म्हणत असतो की अद्वैत, आता तुझा तमाशा सगळं जग बघेल. ज्याप्रमाणे तुझं कौतुक सगळेजण बघत होते, त्याचप्रमाणे आता तुझा तमाशा सुद्धा सगळेजण बघतील. आणि त्याच वेळी कला तिथे आलेली असते. कला आता रागात राहुलला म्हणते की राहुल, हे काय करतोयस तू? राहुल आता प्रचंड घाबरलेला असतो, कारण कलाने हे सगळं बघितलेलं असतं. राहुल प्रचंड घाबरतो. त्यावेळी काय करावं राहुलला काहीच सुचत, कारण राहुलचं सत्य आता कलासमोर आलेलं असतं आणि कला हे सत्य अद्वैतला जाऊन सांगणार ही गोष्ट राहुलला चांगलीच माहीत असते. त्यामुळे राहुलकडे आता कुठलाही पर्याय नसतो. राहुल आता खूप घाबरलेला असतो आणि एक म्हणजे त्याने अजून आगही लावलेली नसते आणि त्याच वेळी कलाने बघितलेलं असतं. परंतु
परंतु कला मात्र एक मोठा आणि एक खूप क्विक डिसिजन घेते. म्हणजे तिला त्यावेळी बरोबर सुचलेलं असतं की ह्या सिच्युएशनमध्ये काय करायचं ते. मग कला काय करते की सगळ्यात पहिल्यांदा राहुलला ती बाहेर येऊच देत नाही. राहुलला आता आतमध्येच लॉक करून घेते आणि बाहेरून तिने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. आता दरवाजा ठोकत असतो की कला दरवाजा उघड, परंतु कला काय दार उघडत नाही. कलाने बाहेर आता दार बंद करून घेतलेलं असतं. एवढंच काय तर कलाने दाराला तिथे कुलूप सुद्धा लावलेलं असतं. त्यामुळे राहुल हा एकटाच आतमध्ये असतो. या गोष्टीचे 2 फायदे होणार असतात. ते म्हणजे राहुल कुठेही पळणार नाही, म्हणजे राहुलला रंगेहात पकडता येईल. आणि दुसरी गोष्ट अशी की राहुल आता आतमध्ये आगच लावू शकणार नाही, कारण स्वतः राहुल आतमध्ये अडकलाय. जर स्वतः त्या खोलीमध्ये आग लावली तर ती त्याच्यावरच उलटेल आणि सगळ्यात पहिल्यांदा तो जळून खाक होईल. म्हणून कलाने बरोबर डोकं चालवलेलं असतं. तिने बरोबर राहुलला आतमध्ये लॉक करून घेतलेलं असतं. त्यामुळे राहुलचा पडदाही तिला फाश करता येणार असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुल काही करूही शकत नसतो. राहुल आता एकटाच आतमध्ये अडकलेला असतो. राहुलला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं. आता ही कला सगळ्यांना इथे बोलावून आणणार आणि माझा पर्दाफाश करणार. ही गोष्ट राहुलला चांगलीच माहीत असते. राहुल आता कसाबसा तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु खोली बंद असते आणि त्या खोलीमध्ये त्याला काहीच करता येत नसतं. काहीही त्याला लपवता सुद्धा येत नसतं. कारण लपवायचं कुठे हा त्याच्या पुढे मोठा प्रश्न असतो. आणि मेन म्हणजे रॉकेल तो खुर्च्यांवर ओतून बसलेला असतो. त्यामुळे त्या रॉकेलचाही वास येत असतो. राहुलकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नसतो. राहुल आता शांत तिथे रूममध्ये बसलेला असतो. रोहिणी नैनाला कॉल ट्राय करत असतो, परंतु त्यांचा कॉलच लागत नसतो. कारण एवढा गोंधळ असतो तिथे की त्यांना आवाजच ऐकायला येत नाही. त्यांचा फोन वाजतोय हेही त्यांना कळत नसतं. कारण त्या कुठेतरी या गोष्टीमध्ये दंग झालेल्या असतात की कधी एकदाची बातमी भेटेल की सगळीकडे आग लागलीये म्हणून. तर कला ही पटकन खाली आलेले असते. अद्वैतचा ती हात पकडते. अद्वैतला म्हणते की अद्वैत माझ्यासोबत चल. त्यावेळी सरोज बघते की कला ही अद्वैतचा हात धरून त्याला कुठेतरी घेऊन चालली आहे. त्यामुळे सरोजचा जीव वरखाली व्हायला लागतो. तिला असं वाटतं की ही पुन्हा अद्वैतच्या मनामध्ये काहीतरी भरवणार आणि अद्वैतला ही जवळ करण्याचा प्रयत्न करते. सरोजला खूप राग येतो कलाचा त्यावेळी, परंतु खूप मोठमोठी बिझनेसमॅन तिथे आलेले असतात, सरोजसोबत बोलत असतात. त्यामुळे सरोज त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. परंतु कलाने मात्र सगळ्यांसमोरून अद्वैतचा हात धरून अद्वैतला तिथून ती घेऊन गेलेली असते. आणि मग अद्वैतला जेव्हा घेऊन जाते, अद्वैतला ती दरवाजासमोर घेऊन जाते. तर अद्वैत म्हणतो की काय झालंय खरे, तू मला इथे का घेऊन आली आहेस. तेव्हा कला म्हणते की अद्वैत तुला आता सगळं समजेल. मग कला आता दार उघडते. जेव्हा दार उघडते तेव्हा राहुल हा समोर असतो. राहुलला तिथे बघून अद्वैत विचारतो की राहुल तू इथे काय करतोयस. राहुलची बोबडी आता वळते. राहुलला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता माझं काही खरं नाही. त्यावेळी राहुल म्हणतो की कारण द्यायला लागतो की अरे दादा मी इथे लॉक झालो होतो आणि मलाच काही कळत नव्हतं की मला कोणीतरी लॉक करून गेलं होतं आणि मी केव्हाचा दरवाजा वाजवतोय परंतु कोणी दारच उघडत नव्हतं. तर अद्वैत म्हणतो की असं कसं काय शक्य आहे. अरे मग तू कॉल करायचास ना. राहुल म्हणतो की हो मी कॉल केलेला, मी मम्मालाही कॉल केला, नैनाला कॉल, परंतु त्यांनी काही कॉल उचलला नाही माझा. कदाचित गोंधळात असतील त्यामुळे त्यांचं फोनवर लक्ष गेलं नसेल. अद्वैत म्हणतो की बरं. मग कला म्हणते की अद्वैत मी तुला याच गोष्टीसाठी इथे घेऊन आलीये. हा राहुल 1 नंबरचा फ्रॉड आहे. तुला माहितीये याने काय केलंय ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय केलंय राहुलने. मग कला आता सांगू लागते की अद्वैत आज खूप मोठा अनर्थ होण्यापासून वाचलायस तू. आणि मी जर आज योग्य टाईमवर इथे आली नसते तर आज काय होऊन बसलं असतं माहीत नाही. मग अद्वैतला ती सांगू लागते की अद्वैत जेव्हा मी इथे आले होते तेव्हा राहुल स्वतःच्या हाताने इथे आग लावण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचं बोलणं मी स्वतः कानांनी ऐकलंय की तो म्हणत होता की अद्वैतचा तमाशा आता सगळं जग बघेल म्हणून. आता त्याचं कौतुक तर बघितलंय परंतु आता तमाशा सुद्धा जो अद्वैतचा होईल तो सुद्धा सगळं जग बघणार आहे. अद्वैत हे सगळं ऐकून थक्क होतो. अद्वैत म्हणतो की खरे काय बोलतीयस तू हे, आणि या सगळ्या गोष्टीचा काय पुरावा आहे तुझ्याकडे. मग कला आता आतमध्ये येते. तो रॉकेलचा डब्बा तिथेच पडलेला असतो, कारण तसाही तो राहुलला लपवताच आलेला नसतो. खोली ही बंद असते आणि ठेवणार कुठे, तो खोलीमध्येच सापडतो. त्याचवेळी खुर्च्यांचा स्मेल सुद्धा रॉकेलचाच येत असतो. मग कला अद्वैतला दाखवते की बघ अद्वैत, ह्या खुर्च्यांचा स्मेल तुला रॉकेलचा येत नाहीये का. अरे ह्याच खुर्च्यांवर त्याला रॉकेल ओतताना मी स्वतः बघितलाय आणि हा रॉकेलचा डबा सुद्धा इथंच आहे. हे सगळं प्रकरण राहुलनेच केलंय आणि कदाचित तुझ्या पहिल्या सेटला जी आग लागली ना त्याच्या मागे सुद्धा राहुलच आहे.
अद्वैतचा आता प्रचंड पारा चढलेला असतो, कारण पुरावे सुद्धा समोर दिसत असतात. राहुल ततपप करायला लागलेला असतो. त्यावरूनच कळतं की राहुलने आता माती खाल्लेली आहे. अद्वैत प्रचंड चिडलेला असतो. अद्वैतला राहुलचा प्रचंड राग आलेला असतो. कलाने याचा राहुलचं खरं रूप अद्वैत समोर आणून दिलेलं असतं आणि तुझ्या अपयशाच्या मागे कोण नक्की आहे जे प्लॅनिंग करून तुला मागे ओढण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं आता अद्वैतला तिने दाखवून दिलेलं असतं. अद्वैतचा खरा दुश्मन कलाने दाखवून दिलेला असतो. राहुलला मात्र काहीच करता येत नसतं आणि त्यावेळी त्याची साईड घेणारी रोहिणी आणि नैना सुद्धा तिथे नसते. राहुलचं खरं रूप हे अद्वैत समोर आलेलं असतं आणि ते कलाने आणून दिलेलं असतं. राहुलला प्रचंड कलाचा राग आलेला असतो, परंतु अद्वैत त्यावेळी आता थोडं शांततेत घेतो. अद्वैत त्यावेळी राहुलला सबक देतो. राहुलला म्हणतो की राहुल, तुला मी घरी गेल्यावर तर बघतोच, आता उगाच इथे माझा एवढा मोठा इव्हेंट आहे, त्यामुळे मला इथे तमाशा घालायचा नाहीये आणि म्हणून फक्त मी तुला इथे आता जाऊन देतोय, परंतु घरी आल्यावर तुझी काही खैर नाही, असं अद्वैत सगळ्यांना सांगतो. इव्हेंट अगदी छान पार पडलेला असतो. सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं आणि त्यामुळे चांदेकरांना फायदा होणार असतो. फायनली सगळं काही चांगलं झाल्यामुळे अद्वैत कलाला त्यासाठी थँक्यू सुद्धा बोलतो. नंतर अद्वैत आता खाली आलेला असतो. अद्वैत आता माईक हातामध्ये घेतो आणि तो कलाचं गुणगान गात असतो. सगळ्यांना सांगत असतो की खरं तर आधीच्या सेटला आग लागली, ही सगळी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. मी खरं तर हारून गेलो होतो. मला वाटत होतं की हे शक्य नाहीये, परंतु अशी एक व्यक्ती आहे जिने मला उभारी दिली, जिने मला उठवलं आणि जिने मला पुन्हा लढायला शिकवलं, ती म्हणजे कला खरे. या कार्यक्रमाचं सगळं श्रेय मी तिला देतो. ही सगळी जी आयडिया आहे ती तिचीच आहे, ही थीमही तिचीच आहे. जे काही डेकोरेशन तुम्ही बघताय सगळं काही तिने पूर्ण केलंय आणि तेही कमी वेळेत पूर्ण केलंय आणि हे फंक्शन सुद्धा होऊ शकलं नसतं. जे काही झालंय ते कलामुळेच झालंय, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं सगळं श्रेय मी कलालाच देतो, असं अद्वैतने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं. त्यावेळी कला सुद्धा भारावून जाते की चांदेकरने माझं एवढं कौतुक केलं तर कलालाही छान वाटतं. त्यानंतर इव्हेंट संपल्यानंतर कला खरेंच्या घरी निघून जाते, परंतु अद्वैत जेव्हा घरी जातो तेव्हा अद्वैत आता सगळ्यांना गोळा करतो आणि अद्वैतने राहुलचं भांडं फोडलेलं असतं. अद्वैत सांगतो की राहुलने कशा प्रकारे आग लावण्याचा प्रयत्न केला आणि खरेनी ही गोष्ट मला दाखवून दिली. त्यावेळी मात्र रोहिणी आता राहुलची साईड घेत असते आणि म्हणत असते की नाही, माझा राहुल असं करू शकत नाही, कारण रोहिणीलाही धक्काच बसलेला असतो की हे सगळं कसं काय समोर आलं बाबा. तर रोहिणी म्हणत असते की नाही, माझा राहुल असं करूच शकत नाही, तो असं करूच शकत नाही, हेच नाही तेच नाही. परंतु राहुलने मात्र तोपर्यंत काय बोलायचं याची सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि मग राहुल सांगतो की अरे दादा तिथे ऑलरेडी ना एक रॉकेलचा डब्बा पडलेला होता आणि झालं असं की मी बघायला गेलो त्यात काय आहे आणि ते माझ्या हातून खाली सांडलं आणि आग लावण्याचा माझा काही प्रयत्न नव्हता. परंतु राहुल हे सगळं खोटं बोलत असतो हे अद्वैतला कळत असतं, पण रोहिणी आणि नैना त्याला कव्हर करत असतात आणि रोहिणी आणि नैना सांगत असतात की नाही असंच झालं असणार, सगळ्यांना हेच बिंबवून देत असतात. आता या गोष्टीचा कुठला काही पुरावा नसतो अद्वैतकडे, ठोस पुरावा नसतो, फक्त त्याला कलाच्या बोलण्यावर विश्वास असतो आणि घरातले त्याला या गोष्टीमुळे वेडात काढत असतात की तू त्या मुलीच्या कुठे नादी लागतोस, ती मुलगी किती खोटाडी आहे तुला माहिती आहे चांगलं, त्यामुळे आम्ही काय त्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, आम्हाला आमच्या मुलावर विश्वास आहे. त्यामुळे अद्वैत काहीच बोलू शकत नसतो, पण अद्वैतला कळलेलं असतं की राहुलच आहे सगळा मास्टर माइंड आणि राहुलनेच ते सगळं केलं होतं. त्यामुळे इथून पुढे अद्वैत आता राहुलचा चांगलाच गेम करणार आहे आणि राहुलचा खोटा चेहरा हा सगळ्यांसमोर आणणार आहे. यावेळी तर राहुल वाचलाय घरच्यांपासून, परंतु पुढच्या वेळी नक्कीच तो वाचणार नाही असं अद्वैतने ठरवलेलंच असतं. तर मित्रांनो, आजच्या या ट्विस्ट एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा आणि आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.